नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचाही जरी 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अजूनपर्यंत एकाही राऊंडमध्ये नंबर लागलेला नाही तर घाबरू नका मित्रांनो। या व्हिडिओमधून मी तुम्हाला पुढची सगळी सविस्तर माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा जो 11वी सायन्सचा नंबर आहे तर तो लावू शकता मित्रांनो। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत राऊंड 3 एक कंप्लीट झालेले आहेत। 11वीच्या ॲडमिशन प्रोसेसचे जे कॅप राऊंड म्हणजे ऑप्शन फॉर्म आपण बोलतो, तर त्या ऑप्शन फॉर्म म्हणजे कॅप राऊंड 3 एक कंप्लीट झालेले आहेत आणि चौथ्याचे तुम्ही कॉलेज टाकून लॉक झालेला आहे मित्रांनो। चौथाचा जे कॉलेज अलॉटमेंट आहे तर ते 1 ऑगस्ट रोजी लागणार आहे, म्हणजे 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळपर्यंत तुम्हाला समजेल की आपला नंबर लागलेला आहे की 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत। त्यानंतर तुमच्या मनात हा देखील प्रश्न निर्माण झाला असेल की जरी चौथ्या राऊंडमध्ये आमचा नंबर लागला नाही तर काय होईल, आम्हाला या वर्षी घरी बसावं लागेल का, आमचा या वर्षी गॅप पडेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन नका घेऊ, तुमचा नंबर 100% लागेल मित्रांनो। कारण जे 3 राऊंड झालेले आहेत, चौथा राऊंड आता अलॉटमेंट बाकी आहे। त्यानंतर चौथ्या राऊंड नंतर अजून एक राऊंड होईल, ज्याला आपण म्हणतो स्पेशल राऊंड। तर बघा, जे स्टेट बोर्ड आहे किंवा जे शिक्षण संचालक विभाग आहे तर त्यांनी आपल्या बुकलेटमध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की विशेष फेरी म्हणजे ओपन टू ऑल, नियमित 4 फेऱ्या संपल्यानंतर ओपन टू ऑल फेरीचे आयोजन केले जाईल। नियमित फेऱ्यामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांबरोबर त्यानंतर प्रतिबंधित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये सहभागी होता येईल। सर्वांसाठी खुली या फेरीमध्ये प्रवेश केवळ गुणवत्तेनुसार होतील, आरक्षण लागू नसणार आहे। बघा मित्रांनो, त्या फेरीमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तिथं तुमचं कुठलंही आरक्षण लागणार नाही, सगळे ओपनमध्ये असतील। ज्याही विद्यार्थी मित्रांचा अजूनपर्यंत नंबर लागलेला नाही तर त्यांना विशेष फेरी म्हणजे ओपन टू ऑल विशेष फेरी होणार आहे, तर त्यामध्ये तुम्हाला नक्की चान्स मिळणार आहे मित्रांनो। आता त्या फेरीमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला जवळजवळ संपूर्ण 10 कॉलेज या बदलून टाकायचं आहे। आत्तापर्यंत ज्या 10 कॉलेज टाकल्या तुम्ही तर त्यांचे जे प्रिफरन्स क्रमांक आहे म्हणजे प्राधान्य क्रमांक आहे तर प्राधान्य क्रमांक चेंज करा, जेणेकरून तुमचा जो नंबर लागण्याचा चान्स आहे तर तो इन्क्रीज होईल मित्रांनो। आतापर्यंत तुम्ही पहिल्या राऊंडपासून काय करत आले तर एकच कॉलेज 1 नंबरला ठेवलं, दुसरं 2 नंबरला ठेवलं, तिसरं 3 नंबरला ठेवलं। याच्याने काय झालं मित्रांनो, त्या कॉलेजचे कोठा जो होता ॲडमिशनचा तो पूर्ण होत गेला आणि तुमचा नंबर लागला नाही, म्हणून तुम्ही ही चूक मोठी केली। तुम्हाला आता काय करायचं आहे, नंबर बदलून टाकायचा आहे। वरच्या कॉलेज खालच्या कॉलेज वरती करा आणि वरच्या कॉलेज खाली करा आणि तुम्ही जेव्हा प्रिफरन्स क्रमांक द्याल तर तेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म हा लॉक करा। कारण बऱ्याच वेळेस काय झालं, विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडल्या पण त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्मही लॉक केलं नाही, त्यामुळे त्यांना त्या फेरीमधून बाद व्हावं लागलं मित्रांनो। असंही बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत झालेलं आहे। तुमचाही जरी अजून 3 राऊंडपर्यंत नंबर लागला नसेल तर तुम्हाला ही जी ओपन टू ऑल म्हणजे विशेष फेरी होणार आहे तर हिच्यात नक्की चान्स मिळेल। कारण याच्यात जेवढ्याही जागा रिक्त असणार आहेत तर त्या रिक्त जागा सर्व कॉलेज लेवल हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणेल आणि तिथं तुम्हाला नक्कीच ॲडमिशन हे भेटू शकणार आहे मित्रांनो। अजून तुम्हाला या 11वीच्या ॲडमिशनबाबत काही डाऊट असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो।